वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी, सोमुखी आपले सांगितो विष्णू, ज्ञान होय अज्ञान असे. भगवती ज्ञानदेवी ग्रंथाचा महिमा असा आहे. संतांनी सांगितला ज्ञानेश्वरीचं काय करा, वाचन करा, पारायण करा. तुकया दासाचे जीवन गीता भागवत धन. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वारकऱ्याचा नेम आहे. स्नान झाल्यानंतर हरिपाठ झालाच पाहिजे, स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचन झालंच पाहिजे, स्नान झाल्यानंतर गाथ्याचं वाचन झालं पाहिजे. वारकरी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पित नसतात. विठ्ठल जे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पितात ते वारकरी नसतात. विठ्ठल असे जे नेमनिष्ठ ज्यांच्या जीवनामध्ये आहे की नाही, आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. आमच्या संस्थेचे प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री नत्तसिंग बाबा म्हणायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. घरात ज्ञानेश्वरी गाथा असेल त्यांच्या चरणावर माथा ठेवावा. गुरुवर्य नत्तसिंग बाबा असं म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल म्हणून आमच्या वाडवडिलांनी काय केलं, मला ठेवा दिला. आमच्या आजोबांनी आम्हाला ठेवा दिला. कशाचा ठेवा दिला? संपत्तीचा नाही, बँक बॅलन्सचा नाही, ग्रंथाची सामुग्री होती. हे ग्रंथाची सामुग्री घ्या आणि याची सेवा करा. काय घर असेल विचार करा. सापडले जुने आमच्या पूर्वजाचे ठेवणे, केले नारायणे कृपा पुण्य पूर्वीच्या. श्री कान्होबारायांचा अभंग आहे. सापडले जुने आमच्या वडिलांचे ठेवणे, केले नारायणे कृपा पुण्य पूर्वीच्या. भांडवल घरीचे अमुप नाम विठ्ठलाचे, सुकृत भावाचे हे तयाने दाविले. श्री संत कान्होबाराय म्हणतात, आमच्या वडिलांचं ठेवणं आम्हाला सापडलं. आमच्या वडिलांनी आम्हाला ठेवणं दिलं. कोणतं ठेवणं दिलं? बँकेतली संपत्ती नाही दिली, जमीन नाही दिली. काय दिली? ज्ञानेश्वरी गाथा भागवत ही तिन्ही ग्रंथ याची सेवा करायला सांगितली. विठ्ठल देवाचा ठेवा ज्या घरामध्ये वाडवडिलापासून प्राप्त झाला, ज्या घरातले मंडळी सर्व मंडळी भगवान परमात्म्याची सेवा करतात. मारुतीरे देव असतील, काय नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. तुकाराम महाराज सांगतात, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. गावीची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतीत घरेची ना. तुकाराम महाराज म्हणतात, कधी देवाला गावातलं जे देऊळ आहे तिथं कधी दंडवत घालणार नाही. पण या घरातले पांडुरंग परमात्मा मारुतीला यांना 60 वर्ष नित्य नेमाने पाणी घातलं. विठ्ठल आणि म्हणून झाले भांडवल घरेचे अमुप नाम विठ्ठलाचे, सुकृत भावाचे हे तयाने दाविले. सुकृत भावाने म्हणजे श्री तुकोबारायांनी आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला. तसं आमच्या पूर्वजांनी ह्या घरामध्ये आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आणि खरे वडिलांचा ठेवा हाच असतो. माणसं मुलं भांडण करतात. आता मुलं वाडवडील गेली की भांडणं करतात. कशासाठी भांडण करतात? संपत्तीसाठी भांडण करतात. संपत्तीसाठी भांडण करू नये. जे वाडवडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत, जे भक्तीचा मार्ग आपल्याला दाखवला आहे, वारीचा मार्ग दाखवला आहे, असं म्हटलं पाहिजे. आमच्या वाडवडिलांची पंढरीची वारी होती. मग आषाढी वारी तू कर, कार्तिकी मी वारी करतो, असं कोणी म्हणतं का? असं कोणी म्हणत नाही. 25 एकर जमीन तुला, 25 एकर जमीन मला, असं म्हणतात. पण असं कधी म्हणतात का? आषाढी तू कर, आषाढीला द्वादशीला तू पंगत दे, कार्तिकीला मी पंगत देतो. म्हणजे ज्या घरामध्ये सेवेचा वाटा हक्कानं उचलला जातो, ज्या घरामध्ये सेवेचा वाटा हक्कानं उचलला जातो, असं असणारे ही जी संत मंडळी आहेत. पुढे या, पुढं सारखा सगळेजण, भरपूर वारकरी येलेत, पुढं सारखा. विठ्ठल विठ्ठल मानलं पाहिजे, हाय की नाही? महाराज सांगतात मानलं पाहिजे. ही जी काही भक्ती आहे आपल्या वाडवडिलांसाठी आपण हे अनुष्ठान केलं पाहिजे. भागवतामध्ये अशी ओवी आलेले, पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावे ज्याचे भजन सुपुत्र जाणतो एक, असं म्हटलेलं आहे. पिता म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहेत, माता म्हणजे प्रत्यक्ष देवी लक्ष्मी माता आहे. आणि लक्ष्मी नारायण समजून जो आपल्या आई वडिलाची सेवा करतो तो खरा सुपुत्र. विठ्ठल म्हणून पुत्राच्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलाचा जो अंतकाळ असतो हा पर्वकाळ असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, माता पिढी गेली ती जर आपण उपासना आजच्या दिवशी केली तर आपले जे वाडवडील असतात हे वाडवडील आपल्याला काय करतात? आशीर्वाद देतात, आपल्याला कृतार्थ करतात. शास्त्र सांगतं, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, त्या सेवेशी कीर शरीरे लोन केजे. आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर मातृतीर्थ आहे, पितृतीर्थ आहे. या माता माहिती आहे श्री पुंडलिकरायांच्या सेवेसाठी आले.
आले. पण श्री पुंडलिकरायांनी कोणतं आराधन केलं आपल्याला माहिती आहे? पुंडलिकरायांनी जप केला, तप केला नाही. पुंडलिकरायांनी कोणतं अनुष्ठान केलं नाही, जप केलं नाही, तप केलं नाही, कोणतं साधन केलं नाही. फक्त एकच साधन केलं. तुकाराम महाराज सांगतात, पितृसेवा पुण्ये लाधला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे. पितृशब्द जरी असला तरी पाठीमागे मातृशब्द आपण घालायचा. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. धारिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा, एकनिष्ठ, फक्त आपल्या आईवडिलांची सेवा केली, दुसरं काहीच केलं नाही. श्री निळोबाराय महाराज सांगतात, आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. जननी जनके पूजोनिया पुंडलिके आराधिला. म्हणजे पुंडलिकरायाने फक्त आपल्या आईवडिलांची सेवा केली. पांडुरंग परमात्मा आले. पांडुरंग परमात्मा आल्यानंतर पांडुरंग परमात्मा पुन्हा देवा शांत बसा, शनैक मौन धरवणी राहा, गप्प बसा म्हणे. का? कारण न घडे प्रसंग बोलण्याचा, माझ्या पित्याचा होईल निद्राभंग. तुमच्याशी जर मी बोलत बसलो तर माझ्या वडिलांची झोप मोडेल. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ पुंडलिकराय देवाच्या सेवेपेक्षा आईवडिलांची सेवा श्रेष्ठ. पितृतीर्थाची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुंडलिकरायाने काय केलं? वीट होती, ती वीट पाठीमागं टाकली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट, कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. श्री पांडुरंगाने काय केलं? पांडुरंगाला वीट टाकली आणि पांडुरंग परमात्मा त्या विटेवर उभे राहिले. किती दिवस उभे राहिले? योगी घडला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोक सांगतात फक्त आई वडिलांची सेवा करा, फक्त सांगतात, जे सांगतात फक्त, पण आई वडिलांची सेवा कोणी करतच नाही. विठ्ठल विठ्ठल. मी सांगतो असं नाही, भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं. म्हणून तर तुकाराम महाराज वर्णन करतात, नमोतया माता पित्याचे पान, नमोत्या वचन सत्यवदे, नमोत्या वचन. नमोत्या माता पित्याचे पालन, नमोत्या व पितृतीर्थाची सेवा करतात. तुकाराम महाराज त्यांना नमस्कार करतात. शास्त्रामध्ये असा उल्लेख आला आहे, ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याच्या जीवनामध्ये पंचशुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. भागवतातला विषय आहे मातृशुद्धी, पितृशुद्धी, आहारशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि आत्मशुद्धी. या पंचशुद्धी ज्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये सिद्ध केल्या, त्या साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. एक एक शुद्धी महत्त्वाची आहे. बाहेरी कर्मिक शाळाला भितरी ज्ञाने उजळाला, इही दोही परी आला पाकाळा एका. बाह्यशुद्धी निष्काम कर्माच्या आचरणाने आहे आणि अंतकरणातली शुद्धी ज्ञानानं आहे. ज्ञानोबर सांगतात, अंतकरणामध्ये ज्ञान असावं आणि बाहेर काय असावं? निष्काम कर्माचं आचरण असावं. ही दोन्ही प्रकारची शुद्धी माणसाच्या जीवनामध्ये असली पाहिजे. ज्या अंगी निष्काम आचार, जे विवेक साचार, तो सभाया घडला आकार शुचित्वाचे. कलशाचे यासारखे शौच असे, सोन्याचा कळस असावा आणि त्या सोन्याच्या कळसामध्ये चंद्रभागेचं पाणी असावं. विठ्ठल नाहीतर आपल्याकडे पाणी असतं महाराज, जर्मनचा तांबे असतो आणि त्यात चंद्रभागेचं पाणी असतं. चालतं का असं? असं चालत नाही. सोन्याचा कळस असावा आणि त्यामध्ये गंगेचं पाणी असावं. तसं अंतर्बाह्य शुचित्व मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तो तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. धन प्राप्त व्हावा आणि उदास वृत्तीनं वेच व्हावा. कलियुगामध्ये दोन्ही वस्ती आलिया ठाया, तेथे जाण धनंजय विभूती माझी. संपत्ती असावी, दया असावी, दोन्ही एकत्र येणं अत्यंत कठीण आहे. पहा, द्रव्यशुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. द्रव्यशुद्ध नसेल, अनितीचं धन माणसाला पापामध्ये प्रवृत्त करतं. अनितीचं धन माणसाला निषिद्धामध्ये प्रवृत्त करतं. अनितीचं धन माणसाजवळ कधी नसावं. पहा, एक महाभारतातला एक चरित्राचार्य म्हणून श्री परीक्षित महाराजांना सांगितली. परीक्षित महाराजांचा महिमा असा आहे, परीक्षित राजांचा महिमा असा आहे, ज्यांना गर्भामध्ये पांडुरंगाने दर्शन दिलं. जेव्हा गर्भाच्या बाहेर परीक्षित महाराज आले तेव्हा त्यांनी ईक्षण करत होते, ते पाहत होते आणि ईक्षण करत असताना त्यांना दर्शन झालं. ज्यांनी मला गर्भ
गर्भामध्ये माझं रक्षण केलं. ते परमात्मा कुठं आहेत? ते गर्भातून बाहेर आल्यानंतर पाहत होते, ईक्षण करत होते, म्हणून त्यांचं नाव परीक्षिती पडलं. गर्भामध्ये ज्यांना देवाने दर्शन, परीक्षिती महाराजांनी कलीचं दमन केलं. गर्भामध्ये त्यांना देवाने दर्शन दिलं. धर्मराज पांडवांचा सुद्धा महिमा सांगितला. धर्मराज युधिष्ठिराने कलीचं दमन केलं, पण त्यावेळेस प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित होते. पण परीक्षिती राजांचा महिमा असा आहे, श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर कलीचं दमन केलं. विठ्ठल गेल्यानंतर कलीचं दमन केलं. असे परीक्षिती महाराज आहेत. सहज एकदा कोठारामध्ये गेले. एक पेटी, जुनी पेटी होती. कोणा काय पेटी उघडली, त्यात एक मुकुट होता. कुणाचा होता माहीत नाही. सुंदर मुकुट होता, सोन्याचा मुकुट होता, रत्नजडित मुकुट होता. तो घातला, डोक्यामध्ये घातला. परिणाम काय झाला? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण. तो मुकुट चांगला होता का? तो जरासंधाचा मुकुट होता. परीक्षिती महाराजांच्या बुद्धीमध्ये बिघाड निर्माण झाला. दुपार मृगया करण्याकरता गेले, शिकारी करता गेले. दुपारचे 2 वाजले होते. एक ब्रह्मनिष्ठ महात्मा समाधी अवस्थेमध्ये होते. त्यांना तहान लागली. त्यांना वाटलं या ऋषीने माझा सत्कार करावा, पूजन करावं. केलं असतं, पण ते समाधी अवस्थेमध्ये होते, देहावर नव्हतेच. त्यांना वाईट वाटलं. देशाचा राजा मी समोर आलो तरी माझा हा ऋषी काढला. मुकुट काढल्यानंतर परत सद्बुद्धी प्राप्त झाली. देवाची, ईश्वराची करुणा भागली. देवा, माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला. माझ्याकडून एका ब्रह्मनिष्ठ महापुरुषांची काय झाली? अवज्ञा झाली. मला दंड झाला पाहिजे असं कोण म्हणतं? परीक्षिती राजा म्हणतात. आणि तिकडे काय घटना घडली पहा. त्या ऋषीचे जे पुत्र होते स्नान करून आले. त्यांनी पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सरपट टाकलेला आहे. राग आला. हातामध्ये गंगेचं पाणी होतं. पाणी घेतलं. तात्काळ शाप दिला. ज्या कोणी व्यक्तीने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये साप टाकला असेल तो 7 दिवसामध्ये तक्षक नावाच्या सर्पानं दंश पाहून मृत्यू पावेल. विठ्ठल का घडलं व महाराज? फक्त अनीतीचं धन आहे का नाही? जरासंधाचा मुकुट घातला म्हणून कुणाची पण टोपी घालत जाऊ नका, आहे का नाही? झोपणाऱ्या माणसाची टोपी घातली की कीर्तनात झोप आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून गुरुवारी नेहमी सांगतात अंगावर नेहमी धूत वस्त्र असावं. पूजा करताना स्नान झाल्यावर धूत वस्त्र असावं. कालचंच वस्त्र जर आपण अंगावर घातलं तर पूजा करताना मन लागत नाही, ज्ञानेश्वरी वाचू वाटत नाही, गाथा वाचू वाटत नाही. अंगावर नेहमी धूत वस्त्र असावं, पवित्र वस्त्र असावं, स्वच्छ वस्त्र असावं, इस्त्री नसावी. विठ्ठल विठ्ठल आणि मग असे असणारे ब्रह्मनिष्ठ महात्मा, त्यांचा अपराध घडला गेला. परिणाम काय झाला? द्रव्य शुद्ध नव्हतं. द्रव्य शुद्ध नसल्यामुळं परीक्षित राजांना एवढा मोठा शाप भोगावा लागला. एक उदाहरण सांगतो. एक बैरागी जेवायला गेले. यजमानाने जेवायला बोलवलं. चांदीचा ताट, चांदीचा प्याला, चांदीचा ग्लास, चांदीची वाटी, सुंदर जेवण झालं. हात धुण्यासाठी बाहेर आले. चांदीच्या ग्लासाने हात धुतला, बाहेर आले. पण कळत नकळत काहीतरी घटना घडली. तो चांदीचा प्याला झोळीमध्ये टाकला. निघाल्यानंतर झोळी जड लागली. म्हटले झोळी जड का लागते? पाहिलं, चांदीचा ग्लास निघाला. म्हटले चांदीचा ग्लास माझ्या झोळीमध्ये आलाच कसं काय? कारण आमच्या इंद्रियाला असं वळणच नाही. न ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते डिठीची गाळी, आवाजचे ते टाळी, जीवाची गा. आमचे इंद्रिय असे आहेत, जे पाहायचं नाही ते आमचे डोळेच पाहत नाहीत, जे बोलायचं नाही ते आमची वाणीच बोलत नाही, जे ऐकायचं नाही ते आमचे कानच ऐकत नाहीत. असं का घडलं गेलं? आज हा चांदीचा ग्लास आमच्या झोळीमध्ये का आला? यजमानाकडे आले, नमस्कार केला. म्हटले मला सांगा, तुम्ही आम्हाला जीव घातलं, पण नेमकं कुठल्या द्रव्यातून आम्हाला पंगत घातली? त्यावेळेस त्या यजमानाने नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज खरंच म्हणे क्षमा करा, चोरीच्या पैशातून तुम्हाला हे पंगत दिलेली आहे. आता सांगा, चोरीच्या द्रव्यातून जर पंगत दिली तर तो मनुष्य भजन करेल का चोरी करेल? हो विठ्ठल विठ्ठल. चोरीचं द्रव्य माणसाला पापामध्येच प्रवृत्त करणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं, धन जे आहे नीतीचं धन असावं. अनीतीचं धन माणसाला दुःख देतं. आमचे सदा महाराज पहा, पैसा आला की लगेच तो पाहणार, वारकडे जीव घालणार. विठ्ठल अहो, 1-1 लाखाचं तूप आणतात. 1-1 लाखाचं तूप वाटतं का तुम्हाला? ह्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं काय तर टाकून जावं इथं, आहे की नाही? आम्ही सदैव सुडके. जवळ येत चोर जर महाराजांकडे आला, बाबांकडे तर चोर आला, चोराला वाटावं बाबांकडे काहीच नाही, पैसे टाकून जावं असं त्यांना वाटावं. हे लोक आम्हा भूषण अवकळा, भोपळा वाकळा अन्नपेक्षा. पण काय ताकद आहे पहा, आहे का नाही? पैसा आला की लुटून टाकायचा. विठ्ठल विठ्ठल.
सांगण्याचं तात्पर्य अनितीचं धन माणसाला नेहमी दुःख देत असतं, म्हणून द्रव्य शुद्ध असलं पाहिजे. पहा, द्रव्य शुद्धी, आत्मशुद्धी, पुढचं शुद्धीचा विचार करत असताना आहार शुद्धी, आहार शुद्ध असला पाहिजे. जैसा घेपे आहारो धातू तैसाचे वय आकारो आणि धातू ऐसा अंतरो भाव पोके. ज्ञानोबराय वर्णन करतात, जसं आपण आहार सेवन करतो तसा धातू पुष्ट होतो, जसा धातू पुष्ट होतो तसा अंतकरणातला भाव पुष्ट होतो. म्हणून आहार शुद्धो सत्वशुद्धी ही, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असला की सत्वशुद्धी होते, सत्वशुद्धी असले की ज्ञान टिकून राहतं. आपलं ज्ञान का टिकून राहत नाही मला सांगा. 12 वाजता जर समजा गाथा भजन संपलं सप्त्यामध्ये आणि जर पंगत नाही झाली तर ज्ञान टिकून राहत नाही, आपलं ज्ञान विरघळून जातं. विठ्ठल कीर्तनामध्ये भलेही आपण मी ब्रह्म म्हणू, पण 12 वाजता जर पंगत नाही झाली की मी ब्रह्म कुठं निघून जातं काय माहिती. विठ्ठल ज्ञान टिकवून राहण्यासाठी आहार शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आहार चांगला असेल. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातलं एक उदाहरण आहे. प्रातस्मरण श्री गुरु मामासाहेब दांडेकर लहान होते. सद्गुरू जोग महाराज मामांना घेऊन मुंबईला गेले. खांडके परिवाराचा तंटा मिटवायचा होता आणि मग समुद्र सपाटीवर खांडके परिवारातल्या एका गृहस्थाने प्रातस्मरणी श्री गुरु मामासाहेबांना समुद्रावर ते नारळाचं पाणी प्यायला नेलं. श्री गुरु मामांनी ते नारळाचं पाणी पिले. काय 17-18 वर्षाचं वय असेल मामांचं. आणि घरी आले, गुरुजींकडे आले. श्री गुरु जोग महाराजांना नमस्कार केला. गुरुजींना सद्गुरू जोग महाराजांना सगळी गोष्ट सांगितली. जोग महाराज रागवले. अरे म्हटले, तुला माहीत नाही तो खांडक्याचा पैसा चांगला नाही, ओकून टाक. विठ्ठल शास्त्र सांगतं परमात्मा साक्षात्कारासाठी आहार शुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आहार चांगला घेतला पाहिजे. आपण सात्विक आहार घेतला पाहिजे. हॉटेलचं तर कधी खाल्लंच नाही पाहिजे. म्हणजे जे आहार आहे, आहार शुद्ध असला पाहिजे, द्रव्य शुद्ध असलं पाहिजे आणि आत्मशुद्धी असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या शुद्धीचा विचार करत असताना शास्त्र सांगतं मातृशुद्धी असली पाहिजे आणि पितृशुद्धी असली पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. आणि मातृशुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आळंदी क्षेत्रामध्ये वास्करवाड्यामध्ये एका महापुरुषाचं कीर्तन चाललं होतं. वास्करवाड्यामध्ये एका महापुरुषाचं कीर्तन चाललं होतं. काय थोडा टाईम झाला असेल, पोलीस आला आणि बाबांना म्हणाला, बाबा टाईम झाला आहे, कीर्तन बंद करा. आता ते आपल्यासारखा सामान्य बुवा असतं तर विठ्ठल जे विठ्ठल केलं असतं, पण ते सिद्ध महात्मा होते. ते बोलले, तुझ्या आईला जाऊन विचार तुझे वडील कोण होते ते. आणि आता नाईला झाला, वाईट वाटून घेऊ नको, जा म्हटले. आईकडे आला, नमस्कार केला, विचारलं. तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात, सत्य त्याचे वेळे घडला व्यविचार, मातेसी व्यवहार अंत्यजाचा कुणाला जयासी नावडे. हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे. ज्याला हरिनाम कीर्तन आवडत नाही, वैष्णवांचं नर्तन आवडत नाही, ते संतती कोणते आहे. सत्य त्याचे वेळे घडला व्यविचार, मातेसी व्यवहार अंत्यजाचा. असा तुका म्हणे ज्याच्या बापा नाही ताळा तो देखे विटाळा संतांगी. मायबापी वेळानं साधिली पुष्कळ प्रमाण आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात. अशी संतती निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. आता झोंडगी म्हणजे काय मला माहीत नाही बरं का, पण तुकाराम महाराज म्हणतात, झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. अशी संतती जन्माला काय येते. प्रातस्फूर्णी गुरुवारी वैकुंठवासी श्री वैद्य बाबा एक नाव सांगायचे बरं का. बाबा मी एक नाव सांगतो, कीर्तन झाल्यावर हे नाव ज्यांचं सांगितले त्यांचे आई वडील मला कीर्तन झाल्यावर सांगा. बाबा म्हणायचे, अब्दुल नारायण डिसोजा. विठ्ठल अशी संतती निर्माण होते. पण संत महात्मेच्या घरामध्ये जन्माला येतात. तुकाराम महाराज सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ.
गोमट्या बीजाचे फळे हे गोमटी वाहे ते चेपुटी समतोक तुकाराम महाराज सांगतात. शुद्ध बीज असलं फळ कसं येणार आहे? चांगलंच फळ येणार आहे. ज्या घरामध्ये भगवत भक्ती आहे ते मातृतीर्थ शुद्ध आहे, पितृतीर्थ शुद्ध आहे. त्या घरामधले जे वळण असतं ज्ञानोबा सांगतात नाना आचार गौरव सुकुलीनाचे काय मुलं जन्माला येतात. पहा भगवान श्री ज्ञानोबांच्या संजीव समाधीचा प्रसंग आहे. पहा संजीव समाधीच्या प्रसंगामध्ये सगळ्या संतांना दुःख झालं. शेवटी ज्ञानोबा पांडुरंग परमात्मा वर्णन करताना म्हणतात भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवा ऐसा चहो योगी न देखो नायको याची लागी खंती वाटे बहुत. ज्ञानोबऱ्यासारखे ज्ञानी, ज्ञानोबऱ्यासारखे भक्त, ज्ञानोबऱ्यासारखे वैराग्य संपन्न पूर्वी झाले नाहीत आणि भविष्यातही होणार नाही. धन्य धन्य हे तिघेजण मुक्ताये मुक्त रूपे पूर्ण हे उद्धरिले त्रिभुवन भव दुःख दारुण नाशिले. स्वतः पांडुरंग परमात्म्याला अपार दुःख झालं, संतांना दुःख झालं, विशेषत्वानं भक्त श्रमणी नामदेव खूप खूप दुःख झालं. आणि त्या दुःखाच्या आवेगामध्ये नामदेव श्री पंढरीनाथ परमात्म्याला म्हणतात पांडुरंगा एक वेळ समाधीला तू बस, पण माऊलींना समाधीला बसू नको. आज जेवढी ज्ञानोबऱ्यांची समाजाला गरज आहे तेवढी तुझी गरज नाही. कारण देवाचं खातं वेगळं आहे. देवा विचारावे लागे पाप पुण्य. परमात्मा जीवाचं पाप पाहतो, पुण्य पाहतो आणि जीवाचा उद्धार करतो. परमात्मा कर्म सापेक्ष परमात्मा फल देताना कर्म सापेक्ष फल देतात. संत महात्मे जीवाच्या कर्माचा विचार करत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा. कारण ज्ञानाबाई साधू पुरुषाचा संताचा महिमा असा आहे. आज जेवढी ज्ञानोबऱ्यांची समाजाला गरज आहे देवा तेवढी आज तुझी समाजाला गरज नाही. सांगचा महिमा सांगतात. देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखील आहे नाही हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीने हाळी तो वाहातील टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा स्वतः पांडुरंग परमात्मा देवी रुक्मिणीला सांगतात. जो ज्ञानोबऱ्यांची वारी करतो, जो ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीला डोळे भरून पाहतो, याच्या 42 कुळ टाळी पापे कळीकाळ कोपल्या कोपेनं चले अलंकापुराशी. पंढरी क्षेत्रापेक्षा सुद्धा जनाचा उद्धार करण्याचं महान क्षेत्र जर कोणतं असतं तर आळंदी क्षेत्र आहे. श्री पंढरीनाथ परमात्मा देवी रुक्मिणी मातेला सांगतात. एवढं सगळं ज्ञानोबऱ्यांचा महिमा पंढरीनाथ परमात्मा देवी रुक्मिणीने सांगितला. रुक्मिणी मातेला ज्ञानोबऱ्यांचा महिमा वाटलाच नाही. मग कुणाचा महिमा येतात? ज्या ज्ञानोबऱ्या ज्या माता पित्याच्या पोटी जन्माला येतात ते मातृतीर्थ पितृतीर्थ किती धन्य असेल विचार करा. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता माता पिता तयाचे आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाच्या तुकाराम महाराज त्या भगवत भक्त संत महात्मे जन्माला येतात. शास्त्र सांगतं जननी जने तो भक्त जने या दाता या शूर मातृतीर्थ पितृतीर्थनं असे जन्म द्यावे. एकतर ज्ञानोबऱ्यासारखा भक्त जन्माला यावा, श्री कर्णासारखा दानशूर जन्माला यावा किंवा छत्रपती शिवाजी महाराजासारखा शूरवीर जन्माला यावा. विठ्ठल गर्भोपनिषद आहे. गर्भोपनिषदामध्ये हा विचार आलेला आहे. आई वडिलांचे जे संस्कार असतात, आई वडिलांचा जो स्वभाव असतो तो आई वडिलांचा स्वभाव आई वडिलांचे संस्कार ते मुलावर पडत असतात. म्हणून नेहमी आई वडिलांचे जे जे काही धर्म असतील ते सगळे धर्म मुलाच्या ठिकाणी आपल्याला उतरलेले दिसतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. मातेने जर गर्भावस्थेमध्ये या नामाचा जप केला तर मुलगा कसा जन्माला येतो? हरिभक्तीपरायण साधू सत्पुरुष. कोडी तुकाराम महाराज म्हणतात आपली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागोनी भार खांदे. काय पित्याचं वर्णन केले महाराज. पित्याचं वर्णन करताना तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे पिता वरी बाळाच्या तो हिता. जो बाळाच्या हिताला आहे तो पिता, नाहीतर तो पिताच असतो. मग विठ्ठल विठ्ठल मातृतीर्थाबाबत सर्वस्व खर्च करतात. पिताच ते सर्वस्व खर्च करतात, शरीर खर्च करतात, संपत्ती खर्च करतात, मुलाला वाढवतात. घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी उदार जेवासे आपुल्या. तुकाराम महाराज सांगतात
कुणाला दुसऱ्याला आपल्या मुलाला त्रास होऊ देत नाही. एकाएकी केला मिराशीचा धनी, मिराशीचा धनी कोण करतो? आपले जे तीर्थ असतं, पितृतीर्थ असतं, ते मुलाला करत असतं. तीर्थाचे किती उपकार सांगावे, काही त्या उपकाराचं आपल्याला वर्णन करता येत नाही. हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे. कुणाची इच्छा आहे? जगदंबेची इच्छा आहे, मातृतीर्थाची इच्छा आहे. आपल्या ह्या भारतवंशामध्ये, भारतवर्षामध्ये, उपनिषद काळामध्ये पौराणिक इतिहासाचा विचार केला तर थोर भगवत भक्त, मातृभक्त आणि पितृभक्त जन्माला आले. काय पित्याची सेवा केली, पित्याची काय सवतीवर लग्न करायचं होतं, पण त्यांच्या पित्याने अट घातली. काय अट घातली? देवी सत्यवतीच्या पोटी जे रत्न जन्माला येईल तोच हस्तिनापुराचा राजा होईल. त्यावेळेस जे काही शंतनू महाराज होते त्यांना मोठं ते शक्य नाही झालं. म्हटले मित्र माझं जे काय राज्यपद आहे कुणाला दिलेलं आहे? देवव्रत महाराज म्हणजे श्री भीष्माचार्यांना ते मी हे व्रत दिलेलं आहे. देवव्रताला माझं मी राज्य दिलेलं आहे. आणि मग ते त्याबद्दल त्या सत्यदेवी सत्यवती जी माता आहे सत्यवतीच्या पित्याला ते काही वचन देऊ शकले नाहीत. देवव्रताने पाहिलं माझं पितृतीर्थ थोडं उदास आहे म्हणे, काहीतरी चिंता आहे. काय मुलं असतात पहा म्हणे, फक्त आई वडिलाला काय दुःख झालं तर मुलं बरोबर ओळखून घेतात. पितृतीर्थाजवळ आले, भगवान शंतनूजवळ आले, नमस्कार केला. भगवान काय काय दुःख काय म्हटले? काय नाही, आता वडील सांगतील का? महाराज वडिलांनी सांगितलं नाही. शेवटी सेवकाकडून प्रकार कळला गेला. सत्यवती मातेच्या पित्याकडे आले, नमस्कार केला. काय इच्छा आहे तुमची? काहीच इच्छा नाही. आता वडील हे मला काय करू शकतात? वचन देऊ शकतात, पण त्यांनी काही दिलं नाही. त्यावेळेस देवव्रताने सांगितलं, भगवान पहा म्हटले, हे जे काही वचन आहे माझ्या वडिलांनी मला पूर्वी दिलेलं आहे ते तुम्हाला कसं काय देऊ शकतील? पण हा मी मात्र नक्की हे वचन आता देतोय. माझी प्रतिज्ञा आहे की देवी सत्यवती मातेच्या पोटी जे रत्न जन्माला येईल तेच हस्तिनापुराचा राजा होईल. वचन दिलं. त्यावेळेस त्या असणाऱ्या राज्याचा वाटा मागणार नाहीत का? त्यावेळेस जी काय देवव्रत महाराज होते त्यांनी प्रतिज्ञा केली. काय पितृतीर्थाची सेवा केली असेल पहा. सांगितलं, आजपासून मी आज जन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन, संतान रहित जन्माला येईन, संतान रहितच मी मरेन, अशी भीषण प्रतिज्ञा केली. म्हणून देवव्रत महाराजांचं नाव बदललं आणि भीष्म हे नाव झालं. जेव्हा हे पितास्ते शंतनू महाराज ऐसा गुंडा ज्याचा तेही लोके झेंडा, आशीर्वाद दिला, जा तुला मृत्यू सुद्धा काय करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भागवतामध्ये चिंतन आलेले, राजाला संसार केला पण काय इच्छा, संसार भोगण्याची इच्छा संपली नाही. मुलांना मागितलं तुमचं तारुण्य मला कोणी द्याल का? कोणीही तारुण्य द्यायला तयार नव्हतं. धाकटा पुत्र जन्माला आला होता. वडिलांना नमस्कार केला, बाबा काही काळजी करू नका, माझं तारुण्य घ्या आणि संसार काय करा, पूर्ण करा. अशी जी मुलं असतात, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हर एक वाटे देवा. जे कन्यारत्न, पुत्ररत्न, सद्भक्त, भक्तिवान जन्माला येतात, वारकरी जन्माला येतात, पांडुरंग परमात्म्याला त्याचा आनंद होत असतो पहा. म्हणून असे जे पुत्ररत्न आहेत असे जन्माला यायला पाहिजे. ते मातृतीर्थ, पितृतीर्थ धन्य आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य ब्रह्मगुरुवर्य मारुतीभाऊ एक उदाहरण सांगत असतात. मुलं घरामध्ये कशी चांगली जन्माला येतात पहा. एका साहेबाचं पाकीट हरवलं, त्यात काय 10,000 रुपये होते. पैसे जाऊ द्या, महत्त्वाचे कागदपत्र होते. मग तो चिंता करू लागला, पाकीट मिळालं पाहिजे, कागदपत्र मिळाले पाहिजे. एका चांगल्या घरातल्या मुलाला ते पाकीट मिळालं. त्यावर फोन नंबर, कागदपत्र होते, तर सगळे कागदपत्र मिळाले. आनंद वाटला, डोक्यावरून हात फिरवला, बाळा खरंच धन्य आहेस म्हणे. आता प्रसन्न होतं, मन प्रसन्न झालं की मनुष्य काय करत असतो, काहीतरी केशातून 10-20 रुपये काढतो आणि देत असतो. त्या पाकिटातून 2,000ची नोट काढली आणि त्या बाळाच्या हातात ठेवली. त्या बाळाने सांगितलं, साहेब पाकिट देणं आमचं कर. अशी संतती जन्माला येते महाराज. काय संतती असेल महाराज? त्याचा तयाचा हरिक वाटे देवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशी संतती जन्माला यावी आणि त्यांची आम्हाला सेवा घडावी. तुकाराम महाराज म्हणतात, काही संतती अशी जन्माला येते, जन्माला येते काला न विचारता झाडावर चढतो आणि आंबे खाऊ लागतो. झाडाचा मालक येतो, त्या मुलाला म्हणतो तुला काही समजतं का नाही म्हणे, तो नीती व्यवहार काय कळतो का नाही? कमीत कमी मालकाला तो विचारलं पाहिजे ना, नक्की तुझ्या बापाला जाऊन सांगतो म्हटले. तो म्हणतो माझा बाप दुसऱ्या झाडावर आंबे खातोय. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, म्हणून बहुता जन्मीचे संचित सबळ होय, जरी भोत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. ज्या घरामध्ये पंढरीनाथ परमात्म्याचे भगवत भक्त जन्माला येतात ते कुळ, ते जे काय असणारा वंश आहे तो तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. तो वंश धन्य आहे, ते कुळ धन्य आहे. मग अशा ज्या कुळातले जे भगवत भक्त असतात, जे जन्माला येतात, सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या भक्ताला कोणतं फळ देतात? श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अनुसरे तो अमर झाला. भक्तीला जे अनुसरले, परमात्म्याच्या चरणाला जे अनुसरले, परमात्म्याच्या सेवेला जे अनुसरले, ते कसे झाले? अमर झाला अंतरला संसारा. थोडंसं जर चिंतन केलं, संत महात्मे काय करतात? तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आम्हाला कळू लागलं तेव्हापासून आम्ही पंढरीनाथ परमात्म्याची वारी केली, सेवा केली, भक्ती केली. कारण कसं आहे महाराज, हा देहाचं जर आपण स्वरूपाचं चिंतन केलं तर देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य. कशा काही न चली मग गळा पडेल फासा पुढे, हुशार थोर आहे वळसा घा. म्हणून काय करा? राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी. पहिल्यांदा देवाचं भजन करा. माणसाला म्हटलं, बाबा चला पंढरीनाथ परमात्म्याची वारी, कोरोनाचा 2 वर्षाचा काळ निघून गेलाय, आता जर पंढरपूरला चला ना. तो म्हणतो, थोडं मुलाचं जर लग्न झालं न झालं नक्कीच तुमच्यावर वारी करतो म्हणतो. बरं, मुलाचं लग्न होतं बाबा, माणसाचा एक स्वभाव आहे. महाराज सांगता, मनसी नाहेरे संचित न करी ऐसे मात, लाहो घे हरिनामाचा जन्म जाऊ नेदी साचा, गळा पडेल यम फासा मग कैचा हरी मनसी. तुकाराम महाराज सांगतात, असं नको म्हणू, आमच्या भाग्यामध्ये नाही असं म्हणू नको. आपले आपण करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पती तुका म्हणे, मज संत हसती केले होते याचे जन्मे, अवघे विठोबाचे नामे. ह्याच जन्मात होणार आहे, परत कधी होणार नाही. हा मनुष्यदेह परत मिळेल असं सांगता येत नाही. आता मागवता येईल फेरा, हेतून घड्या नगरा. म्हणून काय करा? लागपाठ करा, अठ्ठास करा, भजनाचा अठ्ठास करा, वारीचा अठ्ठास करा. आमचे सदाभाऊ म्हणतात, अजून मला म्हणतात, 1 वर्ष आणखी वारी करा. विठ्ठल विठ्ठल. 7 वर्ष करा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. यंदा बीजेला 7 दिवस आहेत म्हणतात. बीजेची वारी आली ना आता. ही बीजेची वारी म्हणजे वाघाची वारी आहे बघा. प्रातस्मरणे श्री कारभारी बाबा सांगायचे. कारण इतर वारी आपण चालतो, ज्ञानोबा सोहळ्यामध्ये आपण चालतो, 18 दिवस चालतो, पण पंढरपूरहून देहूला 7 दिवसात चालायचे. कधी कधी तिथी घटली 5 दिवस येतात महाराज. पहिलाच मुक्काम पंढरपूर माळशिरसला. विठ्ठल प्रातस्मरणे कारभारी बाबा म्हणायची वारी म्हणजे वाघाची वारी आहे. म्हणजे जो वाघ असो तोच करू शकतो ही वारी. अशी असणारी वारी आहे महाराज. म्हणजे वारकऱ्याची निष्ठा आहे. तुकाराम महाराज सांगतात, करा अठ्ठास करा, वारीचा अठ्ठास करा, भक्तीचा अठ्ठास करा, नामस्मरणाचा अठ्ठास करा. एकदा शरीरातली शक्ती संपली, परत माणसाला काही करता येत नसतं. म्हणून पहा, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला कळू लागलं, आम्हाला जेव्हापासून कळू लागलं तेव्हा आम्ही अट्टहास केला. परमार्थामध्ये चांगला प्रथम अट्टहास लागतो महाराज. परमार्थ करत असताना प्रयत्न, सामान्य प्रयत्न चालत नाही, पुरुषार्थ लागतो, परम पुरुषार्थ लागतो. म्हणून परमार्थामध्ये फारसं मंद वैराग्य कामाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल.
महाराज म्हणता आम्ही अठ्ठास केला, कशासाठी केला? यादसाठी केला होताचे हात. यादसाठी केला होताचे हात. यादसाठी केला परमार्थामध्ये सामान्य प्रयत्न चालत नाहीत, पराकोटीचे प्रयत्न चालतात. यासाठी केला होता अठ्ठास शेवटचा दिस. माझ्या विठोबाचे नाम कळे ना करे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अठ्ठहासे उच्चार. परमार्थामध्ये अठ्ठास असणं परम पुरुषार्थ. यम नियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोने हे पार पातले ते. ज्ञानोबऱ्या सांगता यम नियमाच्या डोंगराचं उल्लंघन करायचं आहे. याची लागे सुमती जोडीते शांती संपत्ती. शास्त्रांची दुभती पोषिती घरी. आयुष्यभर त्या शास्त्राचं चिंतन करावं. आयुष्यभर परमात्मिक पंढरीनाथ परमात्म्याची वारी करावी. का करावी? शेवटाचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराज सांगतात जेव्हापासून आम्हाला कळू लागलं तेव्हापासून आम्ही परमार्थाचा अठ्ठास केला. पण केव्हा केला? जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत शक्ती आहे. महाराज सांगता होते गात्रे बेंबळी दिवस अस्तमान काळी हाते वाहे टाळी जाऊ मोकळी आहे ते. जेव्हा आपलं आयुष्यरूपी भानू अस्ताला जातो तेव्हा माणसाला काहीच करता येत नाही. म्हणून इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भगवंताच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजून घे, भजन करून घे, कीर्तन करून घे, पंढरीनाथ परमात्म्याची वारी कर. ज्ञानोबरांच्या 3 ओव्या तुम्हाला मी सांगतो. ज्ञानोबरच सांगता म्हणून नायकने पावे तो ऐकून घाली आगवे. पंगुन होता जावे तेत जाय दिठी जवळ जाये तो पाहावे तेतुले पाहे. मुकत्व आदी वाचा वाहे सुभाषिते. हात होती खुळे पुढील मोठके कळे करुणी घाली सगळे दाना दिके. तेव्हा ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे तो चिंतूनी ठेवी चोकडे आत्मज्ञान. म्हातारपणामध्ये कान बहिरे होतील मग आताच काय करा? कान भरून या ऐकेन कीर्ती हे मज विश्रांती दे देवा. कान भरून पंढरीनाथ परमात्म्याची कथा ऐका, हरिकथा ऐका, कीर्तन ऐका. म्हातारपणामध्ये डोळ्याला दिसणार नाही मग आजच काय करा? डोळे भरून पांडुरंग परमात्म्याला बघून घ्या. डोळे भरून ज्ञानोबरांच्या संजीव समाधीला पाहून घ्या. एकदा डोळ्यातली शक्ती संपली परत देव आपल्याला दिसणार नाही. वाणी चांगली आहे, वाणी चांगली आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या, गाथेचं पारायण करून घ्या, हरिपाठ म्हणा, भागवताचं पारायण करून घ्या. एकदा वाणीतली शक्ती गेली रे गेली माणसाला परत काहीच करता येत नाही. हात चांगले तोपर्यंत दान धर्म करून घ्या. संपत्ती लुटून टाका, देवाची पूजा करा. एकदा हात खोळे झाले रे झाले मग देवाची पूजा करता येत नाही, दान धर्म करता येत नाही. पाय चांगले आहेत तोपर्यंत पंढरीनाथ परमात्म्याची
परमात्म्याची वारी करून घ्या. एकदा पायातली शक्ती संपली रे संपली. लोक आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला तुमच्यावर ज्ञानोबा सोहळ्यामध्ये यावं वाटतं हो. पण आता पायातली शक्ती संपली. त्यांना म्हणतो आम्ही पाय तिकीट काढून तमाशाला गेला. विठ्ठला विठ्ठला. आता शक्य आहे का महाराज? आता शक्य नाही. ज्ञानोबा सांगतात चोर पाहे झोंबती तर आजीची ऋषीची संपत्ती का झाका झाकी वातीनं वस्ता केजे. दिवा जाण्यापूर्वी सारवा करून ठेवली पाहिजे. उद्या चोर येतील संपत्ती घेऊन जातील. लोकांचा स्वभाव तुकाराम महाराज ज्ञानोबा सांगतात चोर येतील. चोर आले संपत्ती नेली की लोक म्हणतात कृष्णार्पण. चोरीचं धन कधी कृष्णार्पण होत नसतं. पण लोकांचा स्वभाव आहे चोरी झाली की लोक म्हणतात कृष्णार्पण. अरे चोरी जाण्यापूर्वी जर वारकऱ्या दिला तर बिघडणार आहे का? विठ्ठला विठ्ठला. सांगतात चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान तेव्हा ऐशी दशा येईल पुढे. अंतकाळ येणार आहे. मरण माणसाला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये दोन काळ असतात. एक माध्यान काल आणि एक अंतकाल. दोन्ही काळ मनुष्याला आहेतच. पण माणसाला अंतकालाचं स्मरण होत नाही. स्त्रीमद, तारुण्यमद, संपत्तीमद ह्या तीन मदामुळं मनुष्य अंतकाळाला विसरून जातो. तारुण्याच्या मदामध्ये, स्त्रीमदामध्ये, धनमदामध्ये अशा ह्या मदामुळं काय होत असतं माणसाला अंतकाळाचं स्मरण राहत नाही. महाराज सांगता मरणाचे कार्य नाही आठवण संचिताचे धन लाभ हा हेवा. फक्त मनुष्य माध्यान काळ गोड करण्यामध्ये मनुष्य खटपट करत असतो. माणसं इतकं माध्यान काळामध्ये गुंतले. त्यांना म्हटलं काय देवाचं भजन वगैरे करता का नाही? म्हटले काय नाही म्हणे देवाचं भजन आम्हाला करता येत नाही. काहीच करत नाही. देवाच्या पूजेला पण एक माणूस ठेव ना. विठ्ठल माणसाला भगवत भक्ती करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी कसल्याही प्रकारची वेळ आता शिल्लक राहिली नाही. मनुष्य ह्या माध्यान काळ गोड करण्यामध्ये अंतकाळाला विसरून जातो. तुकाराम महाराज सांगता वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार का हिताचा. कोण दम ऐसा आहे यांचे पोटी तर काहे कळवणे आपुले आपणा. बालत्व, तारुण्य, वृद्ध दशा, बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे. माणसाला का बरं समजत नसेल? तुकाराम महाराजांना तर मोठं आश्चर्य वाटलं. एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. माणसं काय करतात पहा. माणसं दुसऱ्याचा मृत्यू पाहतात. नवे त्या ताटीला असतात तोपर्यंत माणसाला सगळं खोटं वाटतं. स्मशानाच्या बाहेर आलं की सगळं खरं वाटतं. आम्ही तर असं ऐकलं एक तर मनुष्य असा होता एका माणसाने त्या पेटलेल्या चितेलाच बिडी लावली. विठ्ठला विठ्ठला. मनुष्याच्या जीवनामध्ये काय अनुदर्शनम असं म्हटलेलं आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्याचं अनुदर्शन मनुष्याला असलं पाहिजे. माणसाला अनुदर्शन नसतं. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर माणसं सावध होतात. सिद्धार्थाच्या जीवनामध्ये 3-4 गोष्टी सांगितल्या होत्या. ह्यानं 3 गोष्टीपासून 4 गोष्टीपासून दूर नंतर सहज ते आपला राजदरबार म्हणजे नगर पाहण्यासाठी आले. सेवकाला विचारलं चला म्हणे थोडं नगर पाहून येऊ. समोर गेल्यानंतर त्यांना एक मनुष्य दिसला. कुष्ठरोगी मनुष्य दिसला. कोण आहे ते? काय नाही म्हणे आपल्या शरीरामध्येच रोग निर्माण होतात. 40 वर्ष संपलं की आपोआप जे रोग असतात ते रोग सगळे काय होत असतात आपोआप प्रकट होत असतात. पहा आता तर शुगर 10 वर्षाच्या मुलालाही शुगर येतो. आता रोग असे निर्माण झालेत. अनेक रोगांची नावे सांगू किती. अखंड असते जडून या. रोग कधी माणसावर अटॅक करेल काहीच सांगता येत नाही. चष्मा कधी लागेल सांगता येत नाही. 5 वर्षाच्या मुलालाही आता काय असतो चष्मा असतो. रोगी मनुष्य पाहिला. सिद्धार्थाने रोगी मनुष्य पाहिला. सावध झाले. पुढं गेल्यानंतर त्याने एक दृश्य दिसलं. एका 90 वर्षाचा म्हातारा काठी टेकत चालला होता. अशा प्रकारे अंगम गलितम सर्व अपक्ष येते विनश येते. आता अपक्ष येते ह्या अवस्थेवर ते शरीर आलेलं आहे. म्हणजे जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्याची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. म्हातारपण आलेलं आहे. म्हातारपण जवळ आलं की माणसानं आता काय करावं महाराज आपला सगळा संसार मुलाकडे द्यावा. आणि जंगलात राजे होते. पूर्वीच्या काळामध्ये एक सूर्यवंशातले राजे होते. त्यांनी सहज आरशामध्ये पाहिलं बरं का महाराज. आरशामध्ये पाहिलं त्यांना आपला दाढी केस आहे ना पांढरा दिसला. एक केस पांढरा दिसला. त्यांना असं वाटलं आता आपला केस पांढरा झाला आहे. संसार करण्याचे आपण अधिकारी नाही. आता काय केलं पाहिजे? मुलाला राज्यावर बसवलं आणि जंगलामध्ये भजनाला निघून गेला. सध्याच्या काळामध्ये लोक पांढरी केस काळी करून संसार करतात. विठ्ठल विठ्ठल.
तुकाराम महाराज आश्चर्य व्यक्त करतात. शेवटी चौघाच्या खांद्यावर एक दिंडी चालली होती. मेलेला मनुष्य होता. कोण आहे ते? पडून जाईल कलेवर. ब्रह्मधरिसी या देहाचा जेव्हा शरीरातलं आयुष्य संपतं, प्रारब्ध संपलं की चैतन्य निघून जातं. सिद्धार्थाने रथातून उडी टाकली, जंगलासाठी, जंगलामध्ये भजन करण्यासाठी निघून गेले. म्हणून मनुष्याच्या डोळ्यासमोर सतत मृत्यू असावा. मनुष्याच्या डोळ्यासमोर सतत मृत्यू असावा. ज्याच्या तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अट्टहास केला, पराकोटीचा अट्टहास केला. कशासाठी केला? तर परमात्म्याने आमचा अंतकाळ गोड करावा म्हणून आम्ही अट्टहास केला. महाराज सांगतात शेवटचा दिस गोड व्हावा. मग कोणता अट्टहास केला? तुकाराम ज्ञानोबा सांगतात, डोळा जे देखावे, कानी हान ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे मीची करूया, मा संग्रामो केल्या, भय काय तुझं. डोळ्याने देवालाच पहा, कानाने परमात्म्याची कीर्ती ऐका, वाणीनं देवाचंच भजन करा, हातानं देवाची पूजा करा, पायाने पंढरीनाथ परमात्म्याच्या गावाला पायी चालत जा. अशा सर्व इंद्रियाचा व्यापार जर आपण परमात्ममय केला, मग देह केव्हा जरी पडला तरी त्याला नित्य मुक्तीमध्ये कसल्याही प्रकारचा बाध येत नाही. विठ्ठल पुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. तुकाराम ज्ञानोबा सांगता, सदभ्यास, चांगला अभ्यास म्हणजे परमात्म्याच्या भजनाचा अभ्यास. या मनाचे एक निके देखील गोडीची या ठाया सोके. म्हणून या इंद्रियाला वळण लावायचं. कशाचं वळण लावायचं? परमात्म्याच्या भक्तीचं वळण लावायचं. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे, मुख घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. कानाला सांगायचं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. खंडोनी राहावी चिंतनी. कानोबऱ्याचं एक अभंग आहे. कानोबऱ्या म्हणतात, देवा असं करा म्हणे, असो दे मोकळी जेव्हा जरी गाईल गुण, नाहीतर खेळून टाके प्रती. आमच्या जेवीने जर देवाचं नाव घेतलं तर ठीक आहे, नाहीतर खेळून टाका. आमच्या डोळ्याने जर जगामध्ये मातृसमाज सर्व जगात पाहिलं तर ठीक आहे, नाहीतर आमचे डोळे काय करा, आणले करून टाका. आमच्या कानाने फक्त हरिकथा श्रवण केली, निंदास्तुतीचा कंटाळा केला तर ठीक आहे, नाहीतर कानसुद्धा काय करा, बहिरे करून टाका. सगळ्या इंद्रियाचा निग्रह करून टाका. असं साधू संत काय करतात, देवाच्या चरणी मागणी करतात. आणि आपण आपल्या इंद्रियाला वळण लावलं, इंद्रियाला जर भक्तीचं वळण लावलं, मग तो देह केव्हाही पडला, कुठेही पडला, कधीही पडला तरी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. त्याच्या ब्रह्मभावामध्ये कसल्याही प्रकारचा बिघाड येत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अनुसरे तो अमर जो परमात्म्याच्या भक्तीला अनुसरलेला आहे, काय होत असतं, त्याच्याकडून संसार अंतर जातो. मग एकदा आपण परमात्म्याची भक्ती केली, परमात्म्याची सेवा केली, परमात्मा त्या भगवत भक्ताला कोणतं फळ देतात? अभंगाचं दुसरं चरण. विष्णू दास गर्भवास कधी दास विष्णूचे. जे पांडुरंगाचे भगवत भक्तदास आहेत, जे भगवान विष्णूचे दास आहेत, त्यांना कधीही गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नाही. कारण परमात्मा काय करतात, अविनाश सुख देईल निर्वाणी, पचतील खाणी चुकतील खाणी. 84च्या भगवान परमात्मा आपल्या भक्ताला जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करतो. पहा ते ऋणवय पण देखुणी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्व लागे, भक्ताच्या तनुबोधाचा पांजरा सोयत्या. ते परमात्मा काय करतात, देह वैकल्याचा म्हणजे देह दुःखाचा वारा
माझ्या भक्ताला लागेल म्हणून परमात्मा काय करतात, अंतकाळाला आपल्या सेवकाची, आपल्या दासाची काय करतात, परमात्मा सेवा करतात. परमात्म्याची प्रतिज्ञा आहे. एखादा रंक आहे, एखादा रंक काकुळतीनं शेवटी धावा असं जर त्याने परमात्म्याचा धावा केला तर भगवान परमात्मा मला धावणं घडत नाही का, मला जाणं घडत नाही का, मला जाणवर माझी वारी केलेली आहे, माझी भक्ती केली आहे, माझं नामस्मरण केले, त्याला त्याची मी सेवा करणार नाही का. परमात्म्याची प्रतिज्ञा आहे महाराज. परमात्मा काय करतात, आपुल्याची उत्तीर्णत्व लागे तनुत्यागी भक्ताची या परिचर्या करी. परमात्मा स्वतः सेवा करतात. आपल्या स्मरणाची ओवा येली ही वायसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचले मी आणि तयाते. परमात्मा काय करतात, आपल्या स्मरणाची जी काही सावली आहे, आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये नित्ययुक्त तयाशी सुलभ मी सतत मनवणी देहांती निश्चित मीची होती. मग देहांती ते भगवत भक्त मीच होतात. मग हे जे शरीर आहे, हे शरीर आहे, ते शरीर परत त्या भगवत भक्ताला प्राप्त होत नाही. मग ते शरीर कसं आहे, क्लेश तरुची वाढी, तापत्रयाग्नीची सगडी, मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुभते महाभयाते वाढविते. महाराज सांगतात असं जे सकळ दराचे बैसने असं जे असणारं जे काही शरीर आहे, जिथं त्रिविध ताप आहेत, पंचक्लेश आहेत, अशा प्रकारचं जे शरीर आहे, ऐसे जे हे शरीर ते तेन पवतीची पुढती नर जे होणी ठेले अपार स्वरूप माझे. एकदा परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन झालं रे झालं की परत तो भगवत भक्त विष्णूचा दास जन्माच्या आणि मरणाच्या दुःखाला कधीही येत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णू येते. ब्रह्मादिक लोकांपर्यंत पुनरावृत्ती चुकलेली नाही, पण जे परमात्म्याची सेवा करतात त्यांना परत जन्म मरणाच्या दुःखाला यावं लागत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. एकदा पंढरपूरला गेलं की परत जन्म मरणाची काय झालेली आहे, येरझार जी आहे ती येरझार सगळी संपलेली आहे. परमात्मा त्या भक्ताला काय करतो, अनुसरे तो अमर झाला पहा ज्ञानोबऱ्याची कीर्ती जाचे. किंवा महाराज सांगतात, प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची सेवा करतात. कशी सेवा करतात, एक उदाहरण दिलं, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. एखाद्या मातेला एखादा मुलगा असावा, ती मुलगा त्या मुलाची सेवा किती करते हो, लेकराचे हित काहीतरी खेळणं देऊन टाकते, तिसरा मुलगा आला काहीतरी वस्तू देऊन टाकते, पण एकदम लहान मुलगा आला, लाडकं लेकरू आलं, ती काय म्हणते, आहे जाऊ दे, तिघाला जाऊ दे, तू त्याला गेलं की मग हळूच घरामध्ये नेते, कपाट उघडते, कपाटातली चावी उघडते, मध्ये आणखी एक तिजोरी असते, ती पण तिजोरी उघडते, त्यामध्ये एक डबा असतो, त्या डब्यामध्ये गावरान गाईचे तुपातले लाडू असतात. मी फक्त ते धाकट्यावर प्रेम असतं. ती जशी आई, महाराज सांगता, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. जसं त्या मुलाला इच्छा होते तसं ती आई पूर्ण करते. ज्ञानोबऱ्यांच्या ओव्या किती गोड आहेत पहा. लळयाच्या बाळका किरीटी गौसुनी करुणी स्नेहाच्या दिठी, जशी खेळता पाठो वाटे माऊली धावे, ती जो खेळ दावे तो पुढे सोन्याचा करुणी ठेवी, तैशी उपासीची पदवी पोषित मी जाये. तो जर मुलगा भक्ताच्या अंतकरणामध्ये जे जे काही इच्छा असतील, महाराज भगवान परमात्मा स्वतः सांगतात, आम्ही अंग शेकी वेचले लक्ष्मीची, पाहेप स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे वाहनी केले. आम्ही अंग शेकी वेचले लक्ष्मीची. ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला आम्ही स्वर्ग देऊन टाकला, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देऊन टाकला. आमच्या शरीराचे सुख साजूक प्रेमळा लागे देखत ठेवले जातात. परमात्मा जे अंतकरणातलं जे सुख आहे, प्रेम सुख आहे, आपल्या लाडक्या भक्तासाठी राखून ठेवत असतो. म्हणून तुकाराम महाराज सांगता, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. एकदा मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं मुखाने नाम आणि हाताने टाळे, विठोबा रखुमाये
अवसरे तो अमर झाला अंतरला संसारानं देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा श्री तुकोबऱ्या सांगतात असा जो श्री पंढरीनाथ परमात्मा आहे ज्याची त्रिभुवनामध्ये अकुंठित सत्ता आहे. वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्यानं हालतं, ज्याच्या सत्यानं वेद बोलतो, ज्याच्या सत्यानं पर्वत आपली जागा सोडत नाही, ज्याच्या सत्यानं समुद्र आपली रेषा उल्लंघन करत नाही, अशी ज्याची त्रिभुवनामध्ये भयात अस्याग्नि स्थपते भयात तपते सूर्य हा भयात इंद्रश्य वायुष्य मृत्यू धावते पंचमा, ज्याच्या भीतीनं सूर्य प्रकाश देतो, ज्याच्या भीतीनं चंद्र प्रकाश देतो, ज्याच्या भीतीनं अग्नी आपल्याला उष्णता देतो, ज्याच्या भीतीनं ज्याच्या सत्तेनं हे सर्व जगातल्या वस्तू चालतात, क्रिया चालतात, असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने आमचं रक्षण केलं. अभंगाचं 4थं चरण. त्रिभुवनी ज्याची सत्ता
ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला किंवा तो रक्षिता झाली श्री तुकाराम महाराज सांगतात. श्री पंढरीनाथ परमात्म्याने आमच्यावर अशी कृपा केली, त्या कृपेच्या द्वारे असं झालं, भक्तांचेवर मतो आम्हापाशी सुखी राहिला असे प्रेमाच्या न देखे जायसे केले. या विठ्ठले दुःखाशी कृपेची ये सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. आता भगवान परमात्म्याने आमच्यावर अशी कृपा केली, आमचा अंतकाळ गोड केला. अंतकाळ गोड केला म्हणजे काय झालं? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. द्वैताचा निराश झाला, तादात्म्य संपलं, देह तादात्म्य संपलं की महाराज अंतकाळ गोड झाला. संपल्या गळामुळे आता परिणाम असा झाला, शेष प्रारब्ध आम्ही काय करतोय, फक्त आमचं देहाचं चलन चाललेलं आहे. भगवान परमात्मे आमच्यावरती मरण आलीच कडे मज मिळवणे गेले पुढे, मग मरणे अनिकीकडे जातील केवी. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर विचार आलेला आहे. महात्मा कसा देह ठेवत असतो ज्ञानोबराच सांगतात. गंगेमध्ये एक डेरा आहे, चंद्रभागेमध्ये डेरा बुडवला तर त्या डेऱ्याच्या आतही पाणी असतं, बाहेरही पाणी असतं. दैवगतीने जर डेरा फुटला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. सापाने आपली जीर्ण त्वचेचा त्याग केला. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या अंगावरचं वस्त्र काढून ठेवलं तर आपल्या अवयवामध्ये काय बिघाड होतो का, किंवा सर्पामध्ये काय बिघाड होतो का? तसा आकार हा अहाच भ्रंश आहे. त्या महापुरुषांचा फक्त आकार जातो, वाचूनी वस्तू साचलीची असे. ते आधीच मरण दशा प्राप्त होण्यापूर्वीच ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले असतात. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगतो माझी सेवा संपवतो. भेटे एरवी काही चुके ज्ञानोबराय सांगतात. घट फुटल्यानंतर त्या घटातलं आकाश महाकाशाला मिळतं. ज्ञानोबराय म्हणतात नाही तर चुकणार आहे का ते? अहो तसं नाही. पायपा ऐसे हा ना आहे की तो आकारोचीच आहे. यार गगन ते आहे घटत्वाही आधी. ते जे घटाकाश आहे, घट फुटण्यापूर्वीच ते महाकाश स्वरूप असतं. तर जो ते भगवत भक्त देह पडण्यापूर्वीच कसे असतात, परब्रह्म स्वरूपाची त्यांनी प्राप्ती करून घे. ज्या घरामध्ये भगवत भक्तीची असणारी परंपरा आहे, सेवेची परंपरा आहे, ज्यांच्या वाडवडिलांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जी काही सेवा आहे, ज्यांच्या आजोबांनी म्हणजे हरिभक्त परायण श्री गंगाराम महाराजांनी ज्ञानेश्वरी गाथा भागवत रूपी जी धन आहे आपल्या पुत्राच्या हातामध्ये दिलं, आणि तेच त्या ज्ञानेश्वरी गाथ्याचा जो काही धनाचा वारसा हक्क आहे, जे घरातले जे मुलं आहेत हरिभक्त परायण किरण महाराज त्या भगवत भक्तीची ही असणारी जी काही परंपरा आहे ते चालवतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास. कधी दास विष्णूची एक अभंग म्हणूया, पुष्पाचा वर्षाव करूया आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. श्री निळोबाराय महाराज सांगतात, नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. कीर्तनाचा निळा मने स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला, धरिला मने विठ्ठल, 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 धरिला मने विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. खाली बसा, खाली बसा. भजन करा, भजन करा. कंठी धरिला कृष्ण मने अवघा जने प्रकाश. वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे हो म्हणणारे आम्ही बरी जगा. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल
विषय आणि वाळ आदि पुरले नवस धन्य काला बाबा आदि पुरले नवस धन्य काला तुका हितारी ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवया मनोवेदा जोगी इतने नाचिकोनी अवतार पांडुरंग नाम तेरी ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवया मनोवेदा माझा प्रगट कुय भूले विश्वब्रह्माची गेले थकत ठेविले आरती दान राजा माता आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती राघवे सागराचा पाजन वारी ऐसे गोवाचे मंगलशिले आरती अनन्य पूर्तीन भव्योवा म्हणे नाम वायू माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी संत संग सर्व काळा खंड प्रेमाचा चंद्रभागी स्नान तुका मागे ही चिदान पंढरीचा वार करी वारीच कोणी दे अकल्पावी शिवावी तया कुळा माझी असं कल्पने जीवा दान कोणी काढी अहंकाराचा वारा न लागू राजीसा माझे स्वतःचा भाई नामामनी तया सवे कल्याण ज्यामुखी निदान मागणी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कमरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव